महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लपायला जागा नाही. शिंदे नाही जमलं, भाजपला जमलं, राष्ट्रवादी. पण आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, वित्तमंत्री, पालकमंत्री आहेत. आम्हाला अपेक्षा होती की दादाने अधिकचा वेळ आमच्या तालुक्याकडे देऊन कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे होतं. ते मात्र गेल्या 8-10 महिन्यामध्ये आम्हाला दिसलं नाही. खचलेला कार्यकर्त्यांच्या मागे जर तुम्ही उभं राहिला असतात ताकदीनं, जो निवडून आला त्याची पळता भुईथोडी करून ठेवली असते. तेवढी हिंमत माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यामध्ये आहे. आम्ही काही खचलेलं नाही. आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही. आजच्या कधी एखाद्याचा लग्गा लागला, कशामुळे लागला, काय लागला, गेल्या 40 वर्ष मी सुद्धा राजकारण करतो. मला काही समजत नाही असं नेत्यांनी अजिबात समजू नये. सगळ्या गोष्टी मला समजतात. फक्त आज बोलून त्याचा उपयोग नाही, कारण नियमाप्रमाणे मी पराभूत झालो याची जाणीव मला आहे. पण एखादा माणूस आपल्या मागे खंबीरपणाने उभा राहतो केव्हा आपल्या संघर्षाची वेळ येते, आपल्या अस्तित्वाची वेळ येते, त्यावेळेस दिलीप मोहिते उभा राहिला. आपल्याला माहिती आहे 2 मे 24 ज्यावेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यात मोठा ड्रामा झाला, पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यावेळेला तिथे पवार साहेबांच्या काही काही छाती बडवली, काही रडून घेतलं, काही काय काय केलं. अध्यक्ष साहेब त्यावेळेला अजित पवारांच्या बरोबर हे जे आत्ता आहेत त्या मंत्रिमंडळात किंवा आणखी कोणी, हे कोणीच नव्हतं. 3 तारखेला मुलाखत झाली माझी आणि मी सांगितलं होय अजित पवार या देशाचं नेतृत्व करू शकतात, त्यांच्याकडे पक्ष सोपवा. हे धारिष्ट फक्त दिलीप मोहितेंनी दाखवलं. परवाना केली, उद्या माझं काय होईल ते जे व्हायचं ते झालंच ना. पण ज्यांच्या करता ते धारिष्ट दाखवलं त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. जे आम्हाला नको होते त्यांच्याकडे तुम्ही सांग दिलं. खासदारकीची निवडणूक आली, ज्यांच्या बरोबर 20 वर्ष संघर्ष केला त्यांची स्तुती करायला तुम्ही आम्हाला लावलं. इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारा की मी कधी डुप्लिकेट बघत नाही. ताकदीदिशी त्यांच्या मागे उभा राहिलो. जर राहिलो नसतो तर डिपॉझिट सुद्धा राहिलं असतं. अरे जे इतके डुप्लिकेट आहेत ते परत मतदारसंघामध्ये आलेले दिलीप मोहितेच्या मागे उभे राहिले नाही. उलटा दिलीप मोहिते कसा पडेल याची त्यांनी काळजीपूर्वक दक्षता घेतली. त्यांना तुम्ही महत्वाचे पद देता आणि त्यांच्या मागे परत आम्ही उभं राहायचं का? अरे जे नेते मला ज्यांच्यामुळे पराभव केला त्यांची स्तुती करतात, हे किती पक्षाशी प्रामाणिक आहे, तुमच्याशी प्रामाणिक आहे याचा बारकाईने तुम्ही विचार करा. कार्यकर्त्याला कळत नाही. बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला प्रत्येक गोष्ट कळते. कार्यकर्ते मला येऊन विचारतात की अण्णा तुम्ही इतकं मनापासून प्रेम करता, इतकं मनापासून सगळ्या गोष्टी करतात, मग नेत्याला हे दिसत नाही का की ह्या अशी डुप्लिकेट माणसं हे पक्ष वाढवू शकत नाही, ही पक्ष संपवायला असले काय यांचा उपयोग झाला? 4-4 वेळांना मंत्री केलं, सगळ्या प्रकारची सत्ता यांच्या हातात दिल्यानंतर खेड, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणी पक्षाची काय अवस्था करून ठेवली. जिल्ह्यामध्ये तर कुणाला ताकद द्यायचं कामच केलं. तालुक्यापुरते मंत्री तुम्ही किती वर्ष करणार आहात? तुमच्या मागे जिल्हा सांभाळणारा मंत्री तुम्हाला मिळत नाही का? त्याच्याकडे जनतेची अपेक्षा नाही का? पहिला जिल्ह्यात फिरावं, कार्यकर्त्यांना ताकद द्यावी आणि जिल्हा उभा करावा, पक्ष उभा करावा. अजित पवारांनी सांगितलं की मीच एकट्याने फक्त करायचं, बाकीचा जो मंत्री करेल त्याने आपलं फक्त वैयक्तिक बघायचं.
अशी काही पद्धत आपण निर्माण केली का? अरे आम्हाला नाही जाणार ना वेळ, बाकीचे तर आहे ना. मग यांना तुम्ही कशा करता मोठं केले ते एकदा सांगा. सगळेच ज्यांना तुम्ही पदं दिली, जिल्हा दूध संघ असू द्या, जिल्हा बँक असू द्या, जी महत्वाची पदं आहेत, अशा माणसाने नको पक्षाला वेळ द्यायला, पक्षाकरता नको काम करायला. कार्यकर्त्याच्या मागं ताकद तुम्ही उभी केली तर कार्यकर्ता डगमगत नाही. आम्ही राहतो ना उभा, पण आज आम्हाला मर्यादा आहे. तरी सुद्धा आजही जिल्ह्यात, आजही तालुक्यात दिलीप मोहिते म्हणेल असंच होतंय का नाही? होतंय. आम्हाला नाही त्यांची भीती वाटत. मी कोर्टामध्ये याचिका दाखल केली. मी म्हटलो नाही की मतदान किती झालं. मतदानाचा फरक तुम्हाला कदाचित माहिती असेल. ज्या दिवशी मतदान झालं आणि मोजणीला मतं किती आली ती माहिती मी नाही काढत बसलो. 40-50 ठिकाणी ज्याचे बूथ लागले नाही तिथं आजही लोक सांगतात, अण्णा आई शपथ आम्ही सगळं मतदान केले, कसं झालं? अध्यक्ष वाजवणे म्हणून का आला? मुंबईवर 250 लोक आम्ही घेऊन आलो आणि गावातले वेगळे. मला मतदान फक्त 60 होते. आजही अख्खं गाव घेऊन तुम्ही बसा, काय लोक सांगतात ते सांगतील. तर आम्हाला कळलं नाही या सगळ्या गोष्टी. अशा कित्येक गावात तुम्हाला फरक दिसेल. लोक सांगतात, कार्यकर्ते सांगतात, आम्हाला त्याचा भूतच लागला नाही, त्यांना मतदान केले कसं? नाही शंका कार्यकर्त्याला येत. आम्ही म्हणतो जाऊ द्या, झाला ना पराभव, सोडून द्या. तरी आम्ही ताकदीनं तुमच्या मागे उभा आहोत, ताकदीनं नेतृत्वाच्या मागे उभा आहोत. नेतृत्वाला एवढं कळत नाही की तालुक्यातला एक कार्यकर्ता, जिल्ह्यातला एक कार्यकर्ता ज्यावेळी तुमच्या मागे उभा राहील भक्कमपणानं, त्यावेळी जिल्हा तुमच्या ताब्यामध्ये राहील. तुमच्या ताब्यातनं जिल्हा जावा याच्याकरता बाकीच्या मंडळींनी काय काय केलं हे एकदा बघा. बरोबर आम्ही राहिलो, पण छुपी युती पवारसाहेबांची अनेकांनी केली. तुमचे उमेदवार पाडण्याकरता जे करता येईल ते सगळं केलं. आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिसत, तुम्हाला दिसत नाही. आणि आता जर तुम्ही म्हणणार असाल परत आपण त्यांच्याशी युती करून आपण निवडणूक लढवू, हे कार्यकर्ते लढवतील, करतील का? ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला, जीवाचं रान केले, त्याला अपेक्षा नाही मला पंचायत समिती मिळाली, मला जिल्हा परिषद मिळाली. आज काही कार्यकर्ते येऊ पाहतात, कारण तिकडे सगळं भजन झालं. मग चला अजित पवार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता रात्रीचा दिवस केला त्याला मी बाजूला ठेवायचं. नवख्या आलेला उद्या तो पडला तो आमच्याच नावाने बोंब मारणार आहे. कारण ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले तू त्याचं काम करू शकणार नाही. आणि आयात करा, मला बिलकुल नको. आयात नको. माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे. आम्ही म्हणत नाही 100% यश मिळेल म्हणून, पण जे यश मिळेल ते प्रामाणिक कार्यकर्त्याला मिळेल याची दक्षता मी या निमित्तानं घेणार आहोत. आणि म्हणून या तालुक्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही संधी देणार आहोत. का द्यायची नाही? त्यांनी पक्षाकरता कष्ट घेतले, रात्रीचा दिवस केला, अनेक अडचणी त्याला सामोरे जावं लागले. प्रामाणिक आहे, त्याच्या मागे दिलीप मोहिते उभा राहावे. हो, तुम्हाला आज दिसताना काही मतदारसंघामध्ये दिसणार नाही. तुम्ही आज तालुक्यामध्ये 25 उमेदवार मला चाकणमध्ये, 21 उमेदवार खेडमध्ये, 21 उमेदवार आळंदीमध्ये. याच्यामध्ये ओबीसी, मागासवर्गीय, महिला सगळ्या शोधायच्या. 16 उमेदवार पंचायत समितीमध्ये आहे आणि 8 उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये. आता जो तो कार्यकर्ता फक्त त्याच्या मतदारसंघापुरता विचार करतो. मला जवळजवळ 90-91 लोकांचा विचार करायचा आहे. तर एका ठिकाणी जर मला उमेदवार न मिळाला तर मी आज सत्ताधारी पक्षाचे, माझा नाही अपमान, माझ्या नेत्याचा अपमान होणार. मग आपल्या सगळ्यांना माहिती की मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, त्या गरिबांकडे पैसे कुठून आले होते?
आज आरक्षणामुळे त्यांना संधी मिळते, त्यांच्या मागे ताकदीने उभं राहावं लागतं, तर ते सगळ्या गोष्टी होतात. नेत्यांना या कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही की बा हे एवढं आहे काय. तुम्ही फक्त आम्हाला विचारणार का दिली पंचायत जिल्हा परिषद एवढे झाले. हो, जर आणायचे असतील तुम्ही किती ताकद आमच्या मागे दिली, तुम्ही का नाही आमच्यापासून आमच्याबरोबर राहात, तुम्ही का नाही आम्हाला सगळ्या गोष्टी मदत करत, याचाही बारकाईने तुम्ही विचार करा. पण मग अजूनही वेळ गेली, अजूनही वेळ गेली. जरा नेत्यांनी आपला जिल्हा आहे, हा जिल्हा आपल्या हातात राहायचा असेल तर कार्यकर्त्याशी संवाद साधला पाहिजे. आम्ही वेळोवेळी सांगतो लोकांच्या प्रश्नाकरता आम्ही तुमच्याकडे, माझा वैयक्तिक प्रश्न मी कधी मांडला नाही, आणि सांगावं नेत्यांनी की दिलीप मोहितेने वैयक्तिक कामं करता आले, आणि मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये नेत्याकडे एकाही कामं करता गेलो नाही. यायला असेल तर त्यांनी सांगावं, राजकारण सोडून दिलं. मी फक्त सार्वजनिक प्रश्न घेऊन गेलो. तुम्हाला वेळ नाही. आज हे कार्यकर्ते उद्या तुमच्या मागं उभं राहायचे असतील तर ते हा 100 वेळा विचार करतील. अरे आज इथं अनेक खड्डे तुम्ही खोदून ठेवले. आमच्याकडनं 2 नॅशनल हायवे गेले. लोकांच्या मुलामागेच्या जमिनी तुम्हाला पाहिजे. अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत, त्याला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. अरे त्याचं म्हणणं ऐकून घ्या ना तुम्ही, त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप टाका. काय अडचण आहे त्याची समजून घ्या ना. 2 हायवेमध्ये लोकांचे, आता 3रा हायवे तुम्ही शिरोळे आंबोली टाकणार. तुम्ही रिंग रोड आमच्याकडे टाकला, माही फायदा आम्हाला त्या रिंग रोडचा 0 फायदा आहे. नदीच्या कडेनं तुम्ही रिंग रोड टाकला, तो जर बाजूने आणखी टाकला असता आणखी निम्म्या तालुक्याला त्याचा उपयोग झाला असता. नियोजन करताना कुठे चुकतं का ते तरी नेत्यांनी सगळं बघितलं पाहिजे, पण नाही बघितलं. आज त्या रिंग रोडमध्ये जे बाधित लोक झाले, शहरात जवळ रिंग रोड जातो, लाखो मोलाच्या जमिनी लोकांनी दिल्या, काय हाल केले. ॲक्विजिशन ज्या पद्धतीने झालं त्या प्रांतानं एवढे पैसे खाल्ले नाही कधी या विचारला नाही. त्याची काय त्याला शिक्षा झाली नाही. तहसीलदारांनी कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, त्याला कोणी विचारलं. आज सगळे अधिकारी मोकाट सुटलेत, मोकाट. भ्रष्टाचाराचा कळ झाला. तालुक्याचे नेतृत्व कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुढे आले, त्याला माहिती आहे काय करायचं मग काम मिळतं, काय करायचं मग बिलं निघतात. याच्या पलीकडचं विश्वच माहीत नाही की याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला काम खराब होतं, आणखीन काय होतं. आयुष्यात चांगलं काम कधी केलंच नाही. पण नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना, तुमच्या नावावर जिल्हा आहे, याच्या बाबतीत तुम्ही कधी लक्ष घालणार आहात. कधी कार्यकर्त्याला तुमच्याकडे नाही मिळणार आहे. आज एवढी मोठी जमीन त्या रिंग रोडला मिळेल. आता तुम्ही रेल्वे आणायची म्हणे, ठीक आहे ना, लोकांचा विचार झाला पाहिजे. रेल्वे, ती रेल्वे जाणार कुठं नाही. तुम्ही लोकांना उद्ध्वस्त करून रेल्वे नेणार आहात का? गावाचे तुकडे पाडणार आहात का? लोकांची घरं, गोरगरिबांची घरी जाणार असेल तर अशी रेल्वे नको आम्हाला. त्याला दुसरा मार्ग नाही. तुम्ही कार्यकर्त्याला वेळ देणार नाही. आज कार्यकर्ते काय म्हणतात, तेव्हा आम्हाला वेळ द्या, आमचं ऐका. आम्ही सगळी पुंजे लावून तिथे घरं बांधली तर तुम्ही आज ती दिशोधडीला करणार आहात का? असा जर तुम्ही लोकांचा विचार केला नाही तर लोक पक्षाच्या मागे राहणार नाही. आणि पक्षाच्या मागे लोक राहायचे असतील तर लोक हिताचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्हाला चालणार नाही. आणि जर लोकांचं वाटोळं होणार असेल आणि दिलीप मोहितेने ते पाहायचं असेल तर दिलीप मोहितेला शक्य नाही की लोकांच्या बरोबर आहे आणि लोकांच्या बरोबरच राहणार आहे. वेळ प्रसंगी मी नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी विरोध करणार. आज आपल्याला माहिती आहे की 9 लाख उमऱ्यावर ना मुळात एक रेल्वे दाखवलेली MIDCला, ती तुम्हाला पुढे देता येईल ना. तुम्ही बघा ना कसं एकदा. जिथं जास्त गर्दी नाही, जिथं नेता येईल अशा ठिकाणावर न्या तुम्ही.
तुम्ही जर ऐकायचीच भूमिका घेतली नाही तर आम्हाला सुद्धा लोकांना सांगता येणार नाही. पण तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर आम्हाला लोकांच्या सारखे निर्णय घ्या आणि कार्यकर्त्याला रुचेल पचेल अशा प्रकारचं असतं कामा नये. काही भूमिका जर नेत्यांनी बदलल्या नाही तर आम्हाला सुद्धा अवघड आहे. आज काही ठिकाणी काल उमेदवारी लोक मागत नाहीत. आज कुरळी मतदारसंघ आहे, नाही तुम्हाला पंचायत समितीची उमेदवारी लोकांनी मागितली. का नाही मागितली? का उमेदवार नाहीत? लोक हा विचार करायला लागले, अरे आमच्या घरादाराला नांगर फिरणार असेल नको आम्हाला तुमची उमेदवारी. शांत बसेल सगळे कार्यकर्ते, दिगोजा असेल कुरळी असेल शांत बसेल, कारण त्यांच्या घरादाराला नांगर फिरणार असेल तर लोक थांबणार आहे. नाही माझ्या पिंपळगाव मतदारसंघामध्ये याचा अर्थ तिथे उमेदवार उभा राहणार नाही असं काही नाही. लोक बघतात दिलीप मोहिते. अरे दिलीप मोहितेला जर तुम्ही न्याय देऊ शकला नाही सर्वसामान्य माणसाला कसा मी न्याय देईल याचा सुद्धा बारकाईने तुम्ही विचार करा. बोलायची इच्छा नव्हती तरी आज नाही मिळालं मला ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. माझं काय होणार आहे त्याची मी अजिबात कधी परवा करत नाही, चिंताही करत नाही. शरद पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यावेळी माझं काय होणार आहे याची मला पूर्णपणाने कल्पना होती. 5 वेळा शरद पवार खेड तालुक्यामध्ये आले, सगळ्या माझ्या आमदारांना एकत्र केलं, सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र केले, काय काय ते सगळ्या युक्त्या आहेत ते लावण्याचं काम केलं. मग आपण काय केलं ती तरी एकदा आम्हाला सांगा. आधीच्या कुठल्या कार्यकर्त्याने बसून उभं राहून सांगावं मला वजा करता काय होणार आहे इथं. खाजगीने विचारा, सार्वजनिकपणानं विचारा. प्रत्येकाला इथे भीती आहे. आता एकदम हॉट तालुका झाला नाही झाला असा एक दिवसात नाही एखाद्याची मर्डर झाली नाही, अपघात झाले नाही अनेक. आणि आता महसूलमध्ये तर विचारायचंच नाही काय होईल सांगता येत नाही. कुणी बोलायचंच नाही. नेत्याच्याकडे तक्रारी केल्या, नेत्याने ऐकायची भूमिका सोडली, आम्ही गप्प बसतो काय करणार. काही अधिकाऱ्यांनी केलं आणि TLR मध्ये कसे अख्खे बदलून देतात. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूच्या समोर 12 गुंठ्याचा तोच मोजणी नंबर नकाशा 24 गुंठ्याचा तोच झाला. परत अरे वरपर्यंत गेलो आम्ही, विधानसभेमध्ये प्रश्न विचारला, अजूनपर्यंत नाही निर्णय झाला, नाही बिल्डिंग पाडली ती. असं जर होणार असेल तर तालुक्यात कोणी काही करेल ना. 5 तालुका जिल्हा कुणाच्या ताब्यात आहे. लोक काय म्हणतात सगळ्या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करा. आज जर कार्यकर्त्याला न्याय मिळणार असेल, लोकांना न्याय मिळणार असेल तर लोक आपल्या मागे थांबतील. आणि मी कार्यकर्त्याचा बळी घेणाऱ्यापैकी मी नाही. त्यामुळं उद्याच्या निवडणुका जिंकायच्या असेल तर अध्यक्ष साहेब खूप मायक्रो लेवलला तुम्हाला जावं लागणार आहे, बाहेर विचार करावा लागणार आहे, कार्यकर्त्याची हिजबूत करावं लागणार आहे, त्याचे प्रश्न समजून घ्यावे लागणार आहे, त्याला ताकद द्यावी लागणार आहे. हे कार्यकर्ते इतके ताकदीचे आहेत, एकदा बाहेर पडल्याने ठरवलं ना की काय मायवाली हो समोरच्याची. एवढे ताकदीचे एवढे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. पण आज ते हवालदिल झाले त्याचं एकमेव कारण आहे. म्हणून ह्या कार्यकर्त्याला उद्या ताकदीनिशी निवडणुकी जर उभं करायचं असेल तर राजकारणातले सगळे फंडे अवलंबावे लागते. साम दाम दंड भाग सगळ्या गोष्टी आधी सगळ्या कार्यकर्त्यांना विचारा ना. समोरच्या लोकांना उमेदवार उभे करायला सुद्धा मिळणार नाही. तर काही लोक सांगतात मी चाललो इकडं, मी चाललो तिकडं. कुठं जाणार आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. आपल्याला काय म्हणायचं काही कारण नाही, त्यांचा स्वतंत्र विचार आहे. म्हणून कार्यकर्त्याची फरफट करायची का कधी करायची नाही. मलाही काही निर्णय घेता येईल असे तर आमच्यापर्यंत लोक आली नव्हती. आम्ही सांगितलं ठीक आहे ना, नाही मिळालं आम्ही घरी बसू. पण माझ्याबरोबर कार्यकर्त्याची फरफट आणि विश्वासघातकीचं राजकारण दिलीप मोहिते कधी करणार नाही. तर त्याची किंमत सुद्धा दिलीप मोहितेला मोजायला लावू नये
याची काळजी पक्ष नेतृत्वाने घेतली पाहिजे, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. मगाशी काही लोक मला येऊन सल्ला देतात, अण्णा तुम्ही त्याच्यावर काय बोलू नका. तोही भुंकला माग, त्याचं कार्टही भुंकलं. 35 मिनिटं एक चॅनल आहे आणि त्याच्याकरता काढलं काय? प्रत्येकाला वय मर्यादा लायकी बघून माणसाने बोलली पाहिजे. दिलीप मोहिते काय एका दिवसाचा आमदार झाला नाही. आम्ही लोकभावनेप्रमाणे आमच्या स्वभावामध्ये बदल केला. नको, वाईट करणं घडीचं असतं, चांगलं करायला वेळ लागतो. आपल्याला लोक चांगलं म्हणतात याचा अर्थ असा नाही, आणि निवडणूक पडलो म्हणजे दिलीप मोहिते संपला असं नाही. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलीप मोहिते दिल्याशिवाय राहणार नाही, आणि आयुष्यभर आठवण करेल अशाच प्रश्नाचं उत्तर देईल. भीती आणि भय हे दोन गोष्टी माझ्या शब्दकोशामध्ये नाही. लागलोय मी कामाला, ज्या दिवशी मुलाखत वाचली त्या दिवसापासून, आणि त्यांना आठवण होईल अशाच प्रकारची माझी पुढची कृती राहील. मला पुढच्या राजकारणाची काही कृती राहायची होईल तर होईल, पण कुणाचं आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये मी कुणाचं असं ऐकून घेतलं नाही. होय, एखाद्याला संधी मिळते म्हणून याचा अर्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलणार असाल. तुम्ही किती जागीरदार माहिती ना, ज्यांना लाईटची बिलं भरता येत नाही, चोरून लाईट विकतात, यांच्यात मी बोलू शकतो. असा कुठला माहितीला आले त्यांनी येऊन सांगावं की माझे 10 रुपये आम्ही बुडावलेत म्हणून. तुमची लिस्टच करून लोकांच्या समोर मांडणारे की एवढ्याचे पैसे यांनी बुडावले. त्याचे वोट पिरगाळले तर दूध निघेल अशा प्रकारची माणसं तुमची स्वतःला बोलायला हिंमत नाही म्हणून पोरा सोडायला तुम्ही आमच्यावर सोडताय. त्याला सुद्धा कळेल हिसाब चुकता हो जाएगा, इतना ख्याल में रखो. माझे बाकीचे सवडी म्हणतात अण्णा तुम्हीच बोलता, आता काही ही सगळी मुके माझ्या मागे आहेत, त्याला मी तरी काय करतो? तुम्हाला काय दिलं नाही मी? अरे मी गरीब मार्केट कमिटीचा सभापती झालो नाही. लोक म्हणत असताना सुद्धा अनेकांना सभापती केलं, तुम्ही मूग घेऊन बसला. अनेकांना जिल्हा परिषद सदस्य केलंय, अनेकांना मोठमोठाली पदं दिली, तुम्ही मूग घेऊन बसलात. तुम्हाला नाही बोलतायत, तुमची तोंडे सोडली. तुम्ही आले माझ्या कुठली अडचण आहे तर माझ्याकडे येतात, मी तुमची अडचण सोडवतो. तुम्ही नको बोलायला. हात बांधून आणि तोंड बंद करून बसणारी कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांचे जेव्हा राजकारण होत नाही कधी, तुम्हाला तुमच्या आयुष्य प्रसंग येतील ना, नाही येणार, त्यावेळेस सुद्धा तुमच्या मागे कुणीतरी उभं राहायला पाहिजे. होय, जिल्ह्यामध्ये जाईपर्यंत इकडे काय होऊ शकतं याची तुम्हाला कल्पना आहे. आणि तुमच्याकरता अनेकांना वाकडं बोलण्याचं काम जर मी केलं असेल, माझ्याबद्दल कुणी वाकडं बोलत असेल तर तुम्ही सुद्धा काहीतरी परामर्श घेतला पाहिजे की नाही? काय तुम्हाला पाहिजे ताकद ती सांगा. सगळी ताकद तुमच्या मागं उभं करतो. तुमच्याकडे बोट दाखवेल, त्यालाही कळेल की आपलं बोट कशा अवस्थेत राहिलेलं आहे. एवढी हिंमत माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये नाही हिंमत. तुम्ही सगळी हिंमत हारलात. कार्यकर्त्यांना माझी आणि मोठ्या नंबर विनंती राहणार आहे, तर उद्याच्या निवडणुका जिंकायचं असेल, एखाद्या कार्यकर्त्याला जर आपल्याला उभं करायचं असेल तर त्या मागे ताकदीने उभं राहा. हे सगळे मी जवळलं पाहिलेले, त्यामुळे मला यांची कधीच भीती वाटली नाही. तुम्हालाही सांगतो, तुमची हिंमत असेल, अर्ध्या रात्रीला तुमच्याबरोबर दिलीप मोहिते नाही आला, सोडून दिलं राजकारण. गेलोय मी, अर्ध्या रात्रीला सुद्धा पोलीस स्टेशनला गेलेलो आहे, अर्ध्या रात्रीला उधळून फोन केलेला आहे. कार्यकर्त्याच्या मागे ताकद उभी करणारा दिलीप मोहिते आहे. असं मी कधी म्हणलो नाही की चला अहो एक एक काम करणं करा. 100 वेळा मला त्या ठिकाणी चक्रा मारायला लागल्या. नेत्यांचे सगळे स्वभाव ही कामं करून आणली. असं वाटून देऊ नका की आम्ही गेलो म्हणजे लगेच त्या ठिकाणी काम करतात. आम्ही 100 वेळा चक्रा मारल्या, तेव्हा तुमचं काम झालं. आज या तालुक्यामध्ये एवढे पूल बांधले, रस्ते केले, शाळा बांधल्या, काही केलं नाही, पाणी पुरवठा योजना केली, सगळं केलं ना. ते सगळं संपलं का काय? तुमच्या माग करता एवढं सगळं केलं असेल तर तुम्हाला वेळ आलेली आहे की तुम्ही सुद्धा त्याचं उतराई झालं पाहिजे. आणि उतराई होण्याकरता ताकदीने लढा. काय पाहिजे, काय
करायचं तेवढं सांगा, सगळं करू, सगळं करू. मी गेल्या 8-15 दिवसामध्ये माझी सगळी भूमिका बदललेली आहे. सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग केलं. वेळ प्रसंगी जे जे वापरता येईल ते सगळं वापरणार आहे आणि समोरच्याला त्याची ताकद दाखवून देणार आहे. एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आव्हान मी स्वीकारलेलं आहे. मी कामाला लागलो, तुम्ही थांबू नका. या तालुक्यामध्ये कुणाची ताकद आहे ते दाखवून देण्याची वेळ आली. त्याच्याकरता तुमची साथ मला पाहिजे. भक्कम ताकदीचे कार्यकर्ते माझ्या मागे उभे राहिले पाहिजे. वेळ आली तर 8च्या 8 मतदारसंघ निवडून आणण्याची हिंमत आपल्याकडे ताकद आहे. पण 16 पंचायत तुम्हाला आम्ही केली. फक्त कार्यकर्त्याला माझी विनंती, जर आम्हाला मिळालं तर आम्ही तुमचे, नाही मिळालं चाललो आम्ही तिकडे, अशाची मला बिलकुल गरज नाही. जे प्रामाणिक आहेत, पक्षानं देवो अथवा न देवो, काय एवढेच पद आहेत म्हणजे पक्ष संपतो का? पक्षाची पदं आहेत, अनेक ठिकाणी अनेक संस्था आहेत, अनेक ठिकाणी मी देईल. पक्षाने ठरवतो तुम्हाला कुठेही घेऊन बसू शकतो. याचा मार्ग आहे, विचार करा. आणि म्हणून उद्या जर खेड तालुका आपल्या परत एकदा नियंत्रणात आणायचं, हातात आणायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असेल ते भेटून उठा, कामाला लागा, आजपासून सुरुवात करा. या ज्या ठिकाणी उमेदवार द्यायचे त्या कार्यकर्ते तुमचं मला माहिती नाही की गणित. कुठलं गाव कुणाच्या मागे किती टक्के उभं राहू शकतं, कुठला पुढारी आल्यानंतर बेरजेचं राजकारण होतं, कुठल्या गावामध्ये माणूस प्लस झाला की निवडून येतो, कुठं मायनस झाला. गेली 40 वर्ष तोच अभ्यास करतो मी, दुसरं काही करत नाही. मला माणूस समोरचा दिसला ना कळतं ह्या माणसाचा त्या गावामध्ये किती वोट आहे, हा माणूस आपल्या किती ताकदीचा आहे. ती माणसं जोडून गेलो तर निवडणुका अवघड नाही. आणि याच्याकरता आता सगळ्याच मतदारसंघात चोरस आहे असं नाही, 1-2 मतदारसंघामध्ये चोरस आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी समजुतीने घेतलं, मला नाही वाटत खेड तालुक्यामध्ये कुठं अडचण येईल म्हणून. समजून घ्या. एका वेळेला 4 जणांची मागणी असेल, एकाला द्यायचं असेल जा विचार आहे. पण त्याही बाबतीमध्ये शेवटच्या क्षणाला अध्यक्ष सांगतील, अजितदादा सांगतील त्याप्रमाणे निर्णय आपण घेऊ. अशा ज्या अडचणीच्या गोष्टी येतील असं आहे. माझ्याकडे सगळे कार्यकर्ते येतात. दुसऱ्या खात्याने समाजाची गरज आहे की आंदोलन झालं त्याला शब्द दिला. मी कुणालाही शब्द दिले नाही आज तागाय. काहीचं योगदान आहे 25-25, 30-30 वर्ष मान्य मला. पण इलेक्शन मेरिट सुद्धा असलं पाहिजे ना. तर तुम्हाला मातीत घालू करोडो रुपये आज खर्च येतो राजकारणामध्ये, त्याचाही बातम्याने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, माझ्यावर अन्याय होतो, मी काम करून सुद्धा असे असंख्य कार्यकर्ते आहेत. एका अन्याय होतो असं काही नाही. कोणीतरी एक जण पुढे जातो. आता मला आमदार होण्याकरता याला 6 निवडणुकीमध्ये अनेकांनी आपल्या भावना मारल्या नाही. त्यांना नाही वाटत आमदार व्हावं म्हणून. नाही, आपला नेता पुढे गेला तर आपण आमदार झाल्यासारखं आहे. तसं काही मतदारसंघामध्ये ठीक आहे, आम्हाला त्याची जाणीव नाही असं नाही. आम्हाला कळतं ना त्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आम्ही या निमित्ताने केलं. पण काही ठिकाणी काही लोकांच्या खोडी असे असतात, तरी कैलासरावांनी सगळ्यांची नावं घेतली. कुठेही दे जाऊ द्या ना कैलासराव. अशा लहरी कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यापेक्षा तिथला सर्वसामान्य कार्यकर्ता उभा करून त्याच्या मग आणखी ताकद देऊ. आपल्याला देता येत नाही. सगळ्या प्रकारची ताकद देऊन आपण त्या माणसाला उभं करू. त्याचे प्रामाणिक पक्षाबरोबर आहेत त्यांच्या मागं आपण ताकदीनं उभं राहू. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आज अध्यक्ष साहेब आले, त्यांना मी सांगतो की इतर तालुक्यामध्ये एक गोष्ट वेगळी, खेड तालुक्यातली गोष्ट वेगळी. इथे काही लोक तयार करावे लागतात. ते एखाद्या घराण्याच्या याला सांगावं लागतं की बाबा आता तुझ्या घरातली मुलगी तुझ्या घरातली दे. कारण आपल्याकडे महिलांच्या खर्च करणारे एवढे फार कमी. असेल एखादा आशिष शेरवंडे असेल, एखादा बाबा राक्षे आहेत, अशी लोक काय अशी कमी आहेत. पण बाकी ठिकाणी ज्या महिला आहेत त्या उभ्याच कराव्या लागणार आहे. त्यांना सगळ्या प्रकारची ताकद द्यावी लागणार आहे. ते ठरणार आहे. आदिवासीच्या आज 3 जागा आहेत, मागासवर्गीची 1 जागा आहे. या 4 लोकांना गरीब माणसं आहेत, यांच्या मागे सगळे
ताकदीने उभं राहून त्यावेळी ते उभे राहणार आहे. पण ही 100% लोक आपली निवडून येणार आहे. म्हणून पक्षानं सुद्धा साम दाम दंड भेदभाव या सगळ्या गोष्टींना ताकद लावली पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील. एवढीच माझी विनंती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागणार आहे माहीत नाही, पण डिसेंबरचं अधिवेशन झाल्यानंतर निवडणुका लागतील एवढं 100% आहे. 12 ते 18 मला वाटतं 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर अधिवेशन पुढच्या महिन्यात डिसेंबरला आहे आणि त्याच्यानंतर या निवडणुका होतील. परंतु नगरपालिकेच्या निवडणुका साधारणतः 4-8 दिवसामध्ये लागतील. पहिली शहरं आळंदी, चाकणखेड, आता या तिन्ही शहरांची वेगवेगळी गोष्टी आहेत. तिथं या लोकांनी आपल्याला मदत केली. मग तिथं भारतीय जनता पक्षानं खेड, चाकण, आळंदी या ठिकाणी आम्हाला भरपूर मदत केली. त्या ठिकाणी आम्ही त्यांना बरोबर घेऊनच पॅनल करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये काही आम्हाला जातील, काही त्यांना जातील, अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर त्यांची इच्छा असेल तर आपण युती करू, नाहीतर 16 त्या ठिकाणी निवडणुका लढू. एवढंच कार्यकर्त्याला मला या ठिकाणी सांगायचं. आज आम्ही चाकण, आळंदी आणि खेड या नगरपालिकेच्या संदर्भात बोललो नाही. त्याचे कारण असं आहे की समोरच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना कुठल्या वार्डामध्ये त्यांचा उमेदवार येऊ शकतो, आमचा उमेदवार कुठे येतो, या सगळ्या चर्चा करू. नगराध्यक्ष कोण आहे याचं आम्ही चर्चा करू. आज काही लोकांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले आणि आम्हाला विचारतात तुमच्याकडे. काळजी करू नका, कदाचित उद्या तुमच्या घरातलाच उमेदवार आम्ही देऊ. त्यामुळं आमच्याकडे माणसं नाहीत असं अजिबात समजू नका. वेळ येऊ द्या, योग्य वेळी कुठलं अस्त्र बाहेर काढायचं ते आम्हाला चांगलं कळतं. त्यामुळं तुम्ही आमची चिंता करू नका, तुम्ही तुमची चिंता करा. तुम्हाला माणसं उभी करायला मिळत नाही आणि म्हणून आमच्या चाकणमधल्या नगरसेवकांना जातात, तुम्ही तिकडे काय आमच्याकडे या, आमचं तुमच्याकडे येऊन कशाला, तुमचंच काय आहे तुम्ही बघा. तुम्ही आज कुणाशी प्रामाणिक राहिला, त्या पक्षाशी राहिला प्रामाणिक. तुम्ही धडधडीत दुसऱ्याच्या स्टेजवर गेलात, त्यांना पाठिंबा दिलात. आज तुम्ही लोकांना फसवायचं काम करता. लोक काय वेडेखोडी नाहीत. काल तुमची भूमिका आहे, आज तुमची भूमिका आहे, उद्या तुमची भूमिका आहे. तुमच्या अशा भूमिकेच्या मागे लोक येणार नाहीत, हेही त्यांना मी या निमित्तानं सांगतो. तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी करा. काळ नेहमी बदलत राहतो. कदाचित आज मार्केट कमिटी आमच्या हातात गेली असेल याचा अर्थ येणार नाही. आज आमच्याकडे विधानसभा गेली असेल, उद्या येणार नाही. मी आपल्याला या निमित्तानं आवर्जून सांगतो की मी इलेक्शन पिटिशन दाखल केलं. मी म्हटलो नाही की ईव्हीएम खराब होतं, मतदान काय नाही. मी फक्त म्हटलं त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं सत्यप्रतिज्ञ ते खोटं आहे आणि त्याचे सगळे पुरावे दाखल केले. कोर्टाने माझ्या इलेक्शन पिटिशन ॲडमिट करून घेतलं. यांनी अर्ज केला की 7/11च्या खाली हे पिटिशन रद्द करा. कोर्टाने सांगितलं कुठल्या कारणाने रद्द करू, त्याचे पुरावे तुम्ही द्या. त्यांना मुदत दिली. यांनी कोर्टामध्ये सांगितलं आमच्याकडे कुठले पुरावे नाही आणि ॲप्लिकेशन मागं घेतलं. कोर्टाने सांगितलं की तुम्ही आता केस चालवा. उद्याच्या 16 नोव्हेंबरला त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं. त्यानंतर इन्कम टॅक्सचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि त्याच्यानंतर आमच्या वकिलाचं साधारणतः 3 ते 4 तारखेमध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये 100% आपल्या बाजूने निकाल लागणार म्हणजे लागणार. फार थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत, काळजी करू नका. आणि पुरावे इतके भक्कम आहेत, जर पुरावा नसता तर आपलं इलेक्शन पिटिशन दाखल करून घेतलं नसतं. आणि मग आपले पुरावे भक्कम आहेत, काळजी करायचं काम नाही. तोपर्यंत काही गोष्टी थोड्याशा सहन करा. 4 महिन्यापेक्षा मला वाटत नाही आणखीचा काळ काही जाईल. आणि म्हणून विनंती माझी एवढीच आहे की परत सत्ता तर आपल्याकडे येणार ते सगळ्या, पण तुम्ही ती सत्ता येईपर्यंत ताकदीनं उभे राहा. एवढीच विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो. उद्याची नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या. त्याच्याकरता ताकदीनं उभं राहा. दिलीप मोहिते ऑन ड्युटी 24 तास आहे. एवढंच तुम्हाला सांगतो.